नमस्कार मित्रांनो, रेणुकाई बिटल गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत, तो म्हणजे बिटलचा ब्रीडर कसा असावा. तर समोर जो दिसतोय तो आपला रेणुकाई बिटल गोट फार्मवरला सिकंदर नावाचा ब्रीडर आहे. हा आदत आहे सध्या. हाईट याची सध्या 41 इंच आहे, कान 19 इंच आहेत. तर ब्रीडर निवडताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्याचे आई आणि वडील यांची स्ट्रक्चर हे सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहिलं पाहिजे. कारण कसं असतं की जर आई जास्त दुधाची असेल तर येणारे पिल्लं समोर हे जास्त दुधाचे असते, म्हणजे दूध जास्त देतं. तर नेहमी ब्रीडर निवडताना त्याची पॅरेंट लाईन आपण पाहणं फार महत्त्वाचं असतं आणि त्याचं स्ट्रक्चर. आता हे पाहू शकता आपण, बिटलमध्ये कानाची लेंथ ही सगळ्यात जास्त पाहिली जाते. तर आपल्या सिकंदरची कानाची लेंथ जी आहे ती जवळपास 18 ते 19 इंच आहे. ही त्याची आई आहे बघा. जवळपास 3.5 ते 4 लिटर दुधाची ही त्याची आई आहे. आणि हाईटला जर आपण विचार केला तर 41 इंच ही तिच्या आईची हाईट आहे. हा लहानपणीचा हा व्हिडिओ आहे आपल्या सिकंदरचा, ज्यावेळेस म्हणजे सिकंदरचा जन्म झाला होता त्यावेळेसचा तो व्हिडिओ आहे. कारण हे पहा मित्रांनो, बिटलचा ब्रीडर जर आपल्या फार्मवर चांगला असेल तर निश्चितच येणाऱ्या पिल्लांची क्वालिटी ही तशीच असते. त्यामुळे ब्रीडरला थोडासा खर्च झाला तरी चालेल, पण घेताना हा चांगलाच क्वालिटीचा घ्या. हा आपल्या सिकंदरचा बाप आहे. हा आता रिसेंटली सेल आउट झाला. 3,11,000 रुपये काहीतरी अशी किंमत तिला तो कर्नाटकच्या एका फार्मरने घेतला. डॉक्टर आबिद यांच्याकडे होता. हा समोर पाहू शकता. हा आपल्या सिकंदरचा बाप, याचं नाव आहे रुस्तम. हा रुस्तम तिकडं खूप म्हणजे फेमस ब्रीडर आहे, मिरजगाव त्या साईडचा. एक अप्रतिम अशी 3,11,000ला या विक्रमी किमतीला या रुस्तमची विक्री झालेली आहे मित्रांनो. आणि आपला जो सिकंदर आहे तो ह्या रुस्तमचा म्हणजे मुलगा आहे. तर ब्रीडर निवडताना मित्रांनो, ब्रीडरची बोन साईज फार महत्त्वाची आहे. कारण की ज्यावेळेस 8 दातावरती पिल्लू होतं त्यावेळेस काय होतं की ज्यावेळेस 8 दातावरती बोकड होतो त्यावेळेस त्याचं वजन खूप वाढतं. आणि जर पायाची समोरची हाडं जर वीक असतील, बोन जर बारीक बारीक असतील, तर त्याला गुडघ्याचे प्रॉब्लेम्स होतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात. त्यामुळं ब्रीडर निवडताना नेहमी त्याचे पायाचे समोरचे हाडं हे खूप स्ट्रॉंग पाहिजेत. बिटलमध्ये कानाची लेंथ पाहिली जाते, कानाचा खुल्ला पत्ता पाहिजे, नाकाचा पंच एकदम व्यवस्थित पाहिजे, शिंग हे पाठीमागं जागेवर दबलेले पाहिजेत. हा आपला लहानपणीचा सिकंदरचा फोटो आहे, ज्यावेळेस आपण परचेस केला होता. हा सुलतान गोट फार्मवरून आपण परचेस केला होता. आता सध्या हा रेणुकाई बिटल गोट फार्मवरती आहे. आता आदतमध्ये त्याची हाईट सध्या 41 आहे. आणखीन काही त्यांनी दात केला नाही.